फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली पारिस या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज रामनवमीनिमित्त सानूचा आणि कानाचा फोटोशूट करणार आहे. तर त्याबद्दल त्यांना तयार करणार आहे. सर्व काम वगैरे आटोपले आहे. आता त्यांना तयार करून त्यांचा फोटोशूट करणार आहे. तर कशा प्रकारे केलं ते व्हिडिओमध्ये पुढं मी दाखवणारच आहे. सर्वात आधी सर्वांना रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर पाहूया. व्हिडिओची सुरुवात तर किती चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला मी, आणि अर्धा तास कानाच्या मागे लावून कानाला तयार करून दिलं होतं. कधी त्याच्या गळ्यातलं काढत होता तो, कधी त्याचा टोप काढत होता. मोठ्या मुश्किलने त्याला रामच्या लुकमध्ये आणलं. आणि इकडे सानूला पण तिच्या मैत्रिणी तिला तयार करून देत होत्या. सानू पण खूप जास्त खुश होती की ती सीता राणी बनणार आहेत म्हणून. ती तर व्यवस्थित तयार होत होती, पण कानाना सानू तयार होईपर्यंत कानाला थांबवत होतं की बाई चांगला राहिला तर मग फोटो वगैरे चांगले शूट करायचे, डेकोरेशन वगैरे करायचं म्हणून. पण डेकोरेशन तर दूरची राहू द्यावं, पण हा ना 2 मिनिट पण व्यवस्थित शांत बसत नव्हता. त्याला फक्त हे खायचं होतं, ते तोडायचं होतं, ते करायचं होतं, असं काहीतरी कारनामे करायचे होते. आणि एकही फोटो काढू दिला नाही. डेकोरेशन तर दूरचीच गोष्ट झाली. त्याला त्याच्याजवळ कोणी दिसलं नाही की खूप रडत होता. सर्वजण त्याला समजावण्याच्या प्रयत्नात होते, पण कान्हाना एकही फोटो काढू देत नव्हता. इकडे मग सानूची तयारी वगैरे झाली. सानूला तयार वगैरे करून दिलं. त्याच्यानंतर सानू आणि कान्हाच्या सोबत फोटो काढायचे होते मला डेकोरेशन करून, पण कान्हामुळं काहीच शक्य झालं नाही. हे दोघं मला कमी परेशान करत होते का त्यातच बरं म्हणून ना. लाईट पण जाणे न करत होती, त्यामुळे कानाला गरमीमुळे पण चिडचिड करत होता. थोडंसं काही झालं की खूप रडत होता, खूप त्रास देत होता. चला असो. मला तर एकच गोष्ट समजत नाही, कसे बाकीच्यांची मुलं इतके सुंदर डेकोरेशन करून इतके सुंदर पोजमध्ये फोटोशूट करू देतात म्हणून. कारण माझा काना तर एकही फोटो काढू देत नव्हता. त्याला फक्त इधर सामान इकडे तिकडे करायचं होतं बस. मग ना सानूला सुद्धा तयार करून दिलं. मला असं वाटलं की सानूला पाहून तरी तो थोडासा व्यवस्थित राहील आणि फोटो वगैरे काढू देईन. पण तो स्वतःचा मेकअप तर काढतच होता, पण सानूचा पण ना मेकअप पूर्ण साडी वगैरे ओढताड करत होता. म्हणजे तिलासुद्धा नीट बसू देत नव्हता आणि स्वतःसुद्धा नीट फोटो काढू देत नव्हता. माझी सानू तर एकदम सीताराणीच्या रूपमध्ये आली होती, ॲक्टिंग करत होती असं तसं करून. पण कानामुळं ना तिचासुद्धा फोटोशूट नीट व्यवस्थित करता आला नाही. तर इतकं हौस होती की किती मस्त डेकोरेशन करायचं बा आणि कानाचे आणि सानूचा फोटोशूट करायचा. पण कानामुळे ना काहीच करायला भेटलं नाही. एक ते मतलब 2-3 तास आम्ही यामध्ये घालवले, पण 1-2 फोटो व्यवस्थित आले. त्यानंतर काहीच नाही. सानू तर व्यवस्थित राहत होती, पर काना काहीच करत नव्हता. तो त्याच्यामध्येच मग्न होता. कधी कधी कसं असते माहिती आहे का, आपण खूप काही अपेक्षा करून बसत असतो की बाई आपल्या मुलांना असं राहावं, आपल्या मुलांना तसं राहावं, आपण असा शूट करायचं, आपण असं हे करायचं. पण ते आपल्या मनात ॲक्च्युली काहीच होत नसते. कारण ते त्यांच्या मनात जे असलं ना तेच ते करत असतात. ते स्वतःच्याच दुनियात मग्न असतात. आपल्याशी काही घेणं नसतं. आपण किती मेहनत करतो त्यांच्यासाठी, किती इफेक्ट लावून त्यांच्यासाठी फोटो वगैरे शूट करायचा प्लॅन करतो. त्यांना याबद्दल काहीच घेणं नसतं. ते त्यांच्याच दुनियात मस्त असतात. तर असांना इतकं एक्साइटमेंट होती की चांगल्या प्रकारे फोटोशूट करायचं बा म्हणून. पण कानामुनांना डेकोरेशन करू दिलं ना काही. नंतर रडू थकला तो. त्यानंतर ना तो असा राम बनूनच ना झोपून गेला होता. आणि आमच्या तर पूर्ण प्लॅनचा पचका करून ठेवला होता. तर असा कानानं ना आमच्या प्लॅनचा पूर्ण पचका करून टाकला होता. आणि नंतर मग 2-3 फोटो, फक्त हेच 2-3 फोटो थोडेसे व्यवस्थित काढले. त्यानंतर तर दोघांचे ते एकही फोटो चांगला नव्हता. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.